झी 24 तास एक पाऊल पुढे। एन श्रीनिवासन यांचा बीसीसीआय मध्ये परतीचा मार्ग मोकळा झालाय। श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को ओनर राज कुंद्रा यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। 20 सदस्यीय समितीच्या अहवालात या दोघांविरुद्ध कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत। हा अहवाल आता आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलकडे सोपवण्यात येईल। 2 ऑगस्टला याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। एन श्रीनिवासन बीसीसीआय मध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेत। श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा को ओनर राज कुंद्रा यांना पुराव्याअभावी क्लीन चिट देण्यात आली आहे। कोलकातामध्ये झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। गुरुनाथ मय्यप्पन आणि राज कुंद्रा या दोघांवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप होते, मात्र ते सिद्ध होऊ शकले नाहीत। गुरुनाथ मय्यप्पन सीईओ असलेल्या इंडिया सिमेंट आणि राज कुंद्रा यांच्या राजस्थान रॉयल्स टीमलाही क्लीन चिट मिळाली आहे। या बैठकीत या संदर्भात कुठलाही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही। 2 ऑगस्टला दिल्लीमध्ये होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। दरम्यान मुंबईतून एस श्रीशांत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना आयपीएल दरम्यान अटक करण्यात आल्यानंतर या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा उलगडा झाला होता आणि हळूहळू यामध्ये एक बडी आसामी समोर आली। अभिनेता विंदू दारासिंगलाही यामध्ये अटक करण्यात आली। त्यानं चौकशी दरम्यान गुरुनाथ मय्यप्पनचं नाव घेतलं होतं। मय्यप्पनला ज्यावेळी अटक झाली त्यावेळी श्रीनिवासन यांचा गेम ओव्हर होणार हे अटळ झालं होतं। चौकशी होईपर्यंत श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचे सारे अधिकार सोडले। याच दरम्यान 20 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली, मात्र या चौकशीला पुरावेच मिळाले नाहीत आणि अखेर श्रीनिवासन यांचाच विजय झाला। मात्र जर या सगळ्यांना क्लीन चिट द्यायचीच होती तर मग हा चौकशी समितीचा फार्स का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।